तर स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावर शिवजयंती उत्सव साजरा केला जातोय। उत्साहामध्ये हा शिवजयंती उत्सव संपन्न झाला असून राष्ट्रवादीकडून आयोजित केलेल्या स्वराज्य सप्ताहाचा देखील समारोप होणार आहे। राजसदर येथून आढावा घेऊन आमदार अनिकेत तटकरे यांच्या सोबत बातचीत केली आहे। आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर यांनी पाहूयात। हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती। सध्या मी आहे स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर आणि आपण या ठिकाणी पाहत असाल मेघडंबरीतली हे दृश्य आहे। या ठिकाणी महाराजांच्या पुतळ्याची जी सजावट करण्यात आलेली आहे ती अप्रतिम आहे आणि काही वेळातच जन्मोत्सवाला सुरुवात होईल। आणि याच ठिकाणी जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून स्वराज्य यात्रा सुरुवात केली होती तिची सांगता या ठिकाणी होणार आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार अनिकेत तटकरे आहेत। भाई, आज सांगता होते स्वराज्याची सप्ताहाचा, काय एकंदरीत कार्यक्रमाची रूपरेषा असेल? युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने सर्वप्रथम त्यांना वंदन करतो, परिवार मुजरा करतो। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आदरणीय नेते अजितदादा यांच्या आदेशानुसार आम्ही शिवसप्ताह हा 12 फेब्रुवारीपासून ते 19 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे आज त्याची सांगता दुर्गराज रायगड स्वराज्याच्या राजधानीवर होत आहे। या माध्यमातून वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या गडकिल्ल्यांवर आम्हाला जाता आलं, तिथली माती आमच्या कपाळी लावता आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आमच्या अंगी घेता आले आणि लोकांपर्यंत सुद्धा या नवीन पिढीपर्यंत पोहोचवता आले। या सप्ताहाच्या माध्यमातून गडसंवर्धन आणि महाराजांचे विचार हे लोकांपर्यंत पोहोचावेच हाच उद्देश। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।